नमस्कार. घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला छान अशी कढई भरून फुलणारी कुरडई कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर यासाठी मी 3 किलो गहू स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि हे गहू आपल्याला आता धुवून घ्यायचे आहेत. तर यासाठी आपण पाणी घालून हे गहू धुवून घेऊया. चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. मागच्या व्हिडिओमध्ये आपण छान असे ठिसूळ पटकन चावता येणारे असे आपण सांडगे बनवलेले होते. तर ते रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. ते सांडगे आपल्या लहान नातवंडांनीच बनवलेले होते. तर ते खायला खूप छान असे झालेले आहेत. तर आता आपण गहू स्वच्छ धुवून एका डब्यामध्ये ठेवलेला आहे आणि या डब्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे. तर गव्हाच्या वरती 4 बोटं आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे, म्हणजे गहू छान असा फुगतो. तिसऱ्या दिवशी आपल्याला हे गहू काढायचे आहेत, तर दुसऱ्या दिवशी आपण त्याचं पाणी बदलून पुन्हा घ्यायचं आहे. नंतर तिसऱ्या दिवशी हे गहू पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तिसऱ्या दिवशी आपल्याला हे गहू वाटायचे आहेत आणि चौथ्या दिवशी कुरडई घालून घ्यायची आहे. तर यामध्ये आलेल्या गव्हाच्या वरती जी घाण येते ती सर्व घाण आपण आता काढून गहू स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. तर ते सर्व आपण पाणी आता काढून घेऊया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गावाकडच्या काही शेतामधील चुलीवर आपण रेसिपी बनवलेल्या होत्या. त्यामध्ये घासाची भाजी, तसेच तांदूळशाची भाजी आणि निब्बर अशी भेंडीची भाजी आपण बनवलेली होती. तर ती भेंडीची भाजी कशी बनवायची आणि कशी खायची हे मी त्यामध्ये दाखवलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यानंतर आपण दिवाळीच्या पदार्थांमध्ये चकलीची भाजणी कशी बनवायची, शंकरपाळीचं पीठ कसं मळायचं, अनारशाचं पीठ कसं बनवायचं, छान असे जाळीदार अनारसे कसे बनवायचे हे दाखवलेलं होतं. तर ते तुम्ही नक्की बघा. अशा पद्धतीने छान असे आपण आता हे गहू धुवून घेणार आहोत. 2-3 पाण्याने आपल्याला हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. सर्व आपण पाणी काढून घेऊया. नंतर आपल्याला हे गहू एका घमिल्यामध्ये काढून घेऊन ते आपण गव्हाची चीक काढायची मशीन आहे त्यामध्ये आपल्याला याचा चीक काढून घ्यायचा आहे. तर हे स्वच्छ गहू चांगले धुवून आपण काढून घेऊया. नंतर मागच्या व्हिडिओमध्ये आपण छान अशी हात न दुखवता अशी आपण चकली बनवलेली होती. ती चकली बनवताना हाताला अजिबात त्रास होत नाही, हात अजिबात लाल होत नाहीत, हात दुखत नाही. अशा पद्धतीने ती चकली कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवलेलं होतं. तर आता आपण हे गहू एका घमिल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ही चीक काढायची मशीन आहे. याच्या साहाय्याने असं फिरून त्यामध्ये वाटीने त्याच्यामध्ये गहू घालून थोडंसं वरून पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीने फिरून आपल्याला याचा चीक काढायचा आहे. पुढच्या बाजूला आपण एक ताट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे दळून चीक घेतल्यानंतर पुढं त्या ताटामध्ये येतोय. नंतर आपण तो चीक पाणी घालून 3 पाण्याने आपल्याला हे काढलेल्या चिकाचे गहू आपण धुवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने
त्यामध्ये पाणी घालून आपण हे सर्व पिळून त्याचा चोथा काढून घ्यायचा आहे। नंतर मी एका डब्याला कापड बांधलेलं आहे साडीचं आणि त्यावर एक वड्या उकडायची चाळणी ठेवलेली आहे। तर ग्लासाच्या साहाय्याने मी यामध्ये हा काढून घेतलेला चीक ओतत आहे। नंतर चाळणी उचलून आपल्याला खाली साठलेला जो चीक आहे तो हाताने डब्यामध्ये घालवायचा आहे। अशा पद्धतीने हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे। नंतर आपण तो चीक काढल्यानंतर रात्रभर डब्बा आपण तसाच झाकून ठेवणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपण त्यावरचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। जेवढं निथळ पाणी येतं आहे ते सर्व काढून खाली राहिलेला घट्ट चीक आपल्याला ठेवायचा आहे। खाली घट्ट असा चीक डब्याला चिटकून बसलेला असतो, तर आपण तो हाताच्या साहाय्याने काढून सर्व चीक फोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा तो चीक हलवून घेऊन जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर तेवढंच पाणी आपण एक पातेला पाणी उकळायला ठेवलं होतं। ज्या पातेल्याने आपण चीक मोजून घेतलेला आहे त्याच पातेल्याने आपण हे पाणी ठेवलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मी 4 चमचे मीठ, चिमूटभर सोडा आणि चिमूटभर तुरटी घालून घेतलेली आहे। नंतर आपल्याला हा चीक घालून आमची सुनबाई हा चीक ओतत आहे आणि मी हा चीक हाटून घेत आहे। तर व्यवस्थित असा हा चीक आपल्याला एकसारखा हाटून घ्यायचा आहे। हा चीक हाटताना थोडासा त्रास होतो कारण हा चीक घट्ट असतो, त्यामुळं हाटतानाही आपल्याला दम लागतो। तर अशा पद्धतीने आपण हा चीक व्यवस्थित असा हाटून घ्यायचा आहे। व्यवस्थित त्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे कुरडई बनवताना अजिबात त्रास होत नाही आणि कुरडई बनवताना चिकाच्या गाठी होत नाही। म्हणून व्यवस्थित असा हा चीक आपल्याला हाटून घ्यायचा आहे। त्यामध्ये पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि हा चीक घट्टच हाटायचा असतो। जर पाणी कमी पडलं, घट्ट चीक असेल तर थोडंसं आपल्याला पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आणि टेस्ट करून बघायची त्यामध्ये मीठ बरोबर आहे की नाही। थोडंसं चाखून पाहिल्यानंतर आपल्याला कमी वाटलं तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा चीक व्यवस्थित हाटून घ्यायचा। हा चीक शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 20-25 मिनटामध्ये हा चीक चांगला शिजतो। तर आपण आता ह्या सोऱ्यामध्ये चीक घालून व्यवस्थित कुरडया आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। तर वरती टेरेसवर मी एक कागद टाकलेला आहे आणि त्या कागदावर सुनबाई कुरडया घालत आहे। तर व्यवस्थित छान अशा पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या कुरडया चीक पण पांढरा शुभ्र झालेला आहे आणि कुरडयाही छान अशा पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत। तर या 2-3 दिवसानंतर कुरडई छान अशी वाळते, छान अशी वाळलेली आहे। तर आपल्याला आता त्या कुरडया तळून बघायच्या आहेत कशा फुलतात ते। तर यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये तेल घातलेलं आहे। तर आपलं तेल आता तापलेलं आहे, तर आपण आता ही कुरडई तळून पाहूया। झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं दाबून छान अशी ही कुरडई फुलते। आपली कुरडई फक्त एकच वेळेची आहे, तरी ही कुरडई छान अशी कढई भरून फुललेली दिसत आहे। कुरडई तेलामध्ये घातली की लगेच छान अशी फुलायला सुरुवात होते। या कुरडईचा चीक खूप छान असा झालेला आहे, त्यामुळे कुरडई व्यवस्थित फुलतात। अशा पद्धतीने खूपच छान अशा ह्या कुरडई फुललेल्या आहेत आणि खायला पण या गव्हाच्या चिकाच्या कुरडया असल्यामुळे पौष्टिक असतात आणि खायला पण खूपच छान अशा लागतात। तर पुन्हा आपण आता ही कुरडई घालून तळून पाहूया। खूप छान अशी ही कुरडई फुललेली दिसते।
एकच वेळेची कुरडई पण छान अशी कढईवरून ही फुललेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या कुरडया तळून झालेल्या आहेत आणि खायला पण ह्या कुरडया खूप छान अशा टेस्टी लागतात. 2 वर्षही या कुरडई एक ऊन दिल्यानंतर खूप छान अशा मध्ये आधी 1-2 ऊनं द्यायचे. 2 वर्ष ह्या कुरडया छान टिकू शकतात आणि खायला पण खूपच छान लागतात. अशा पद्धतीने आपल्या ह्या कुरडया बनून झालेल्या आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी. तुम्हाला आवडेल ही रेसिपी. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया घरगुती चवी.